नुपूरच्या लग्नाला आता 20 वर्षे होणार होती. तिला एक 16 वर्षाचा मुलगा आणि एक 12 वर्षाची मुलगी असे 2 मुलं होती. नुपूर तिचे सासू सासरे आणि मुलांसह तिच्या सासरच्या घरी राहत होती. तिचे पती कामानिमित्त दुसऱ्या शहरात राहत होते. ते तिकडून दर महिन्याला घर खर्चासाठी पैसे पाठवत होते आणि 4-5 महिन्यातून एकदा घरी येत होते. नुपूरच्या लग्नाचा 20वा वाढदिवस जवळ आला होता. त्यामुळे तिच्या मुलांनी त्यांच्या पप्पांना सरप्राईज देण्यासाठी नुपूरला तिच्या पतीकडे शहरात एकटीला पाठवण्याचा आग्रह धरला. ती तेव्हा तिच्या पतीच्या फ्लॅटवर पोहोचली तेव्हा 20 वर्षानंतर तिला तिच्या पतीबद्दलचे सत्य जाणून धक्काच बसला. मम्मी बघ, आता तिकीटही बुक झालंय, तू तुझे सामान पॅक कर आणि पप्पांकडे शहरात जा, असे म्हणत नुपूरचा 16 वर्षाचा मुलगा शुभम तिच्या मोबाईलवर मम्मीला तिकीट कन्फर्म झालेलं दाखवत होता. नुपूर काही बोलायच्या आधीच तिची 12 वर्षाची मुलगी गुड्डी तिच्या भावाकडे बघत म्हणाली, दादा खरंच मम्मीचं तिकीट बुकिंग झालंय का? आता मम्मीला पप्पांना भेटायला जावंच लागेल. नुपूर तिच्या दोन्ही मुलांकडे बघत म्हणाली, तुम्हा दोघांना काय झाले आहे? तुम्ही इतके हट्टी का झाले? आणि गुड्डी तू हे सगळं का बोलत आहे? तुझ्या अभ्यासात मन लागत नाही का? आणि तुला असे नाटकं करायला जमते? शुभमने आनंदाने एकदा त्याच्या मम्मीकडे आणि गुड्डीकडे पाहिलं आणि म्हणाला, मम्मी जेव्हा पप्पा तुला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिथे अचानक पाहतील तेव्हा त्यांना खूप बरं वाटेल. ते आनंदाने वेडच होतील. पप्पांना आमचं हे सरप्राईज गिफ्ट किती आवडेल. तेवढ्यात गुड्डी म्हणाली, वा काय रोमॅन्टिक सीन होईल ना, जसे यश चोप्राच्या चित्रपटात असते तसेच होईल. पप्पा दार उघडतात, मम्मी पप्पांना सरप्राईज म्हणेल, मग पप्पा म्हणतील, मिले हो तुम हमको बडे नसीबो से. गुड्डी आणि शुभमचे शब्द ऐकून नुपूर म्हणाले, तुम्हा दोघांना माझ्या समोर असं बोलायला लाज वाटत नाही का? यावर गुड्डी म्हणाली, मम्मी यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही, आजकाल हे खूप नॉर्मल आहे. नुपूरला तिचे जुने दिवस आठवले. आमच्या काळात असे नव्हते. दोघे एकमेकांना डोळ्यांच्या हावभावावरूनच या गोष्टी समजायचे. तेव्हा शुभम म्हणाला, वा मम्मी काय फिल्मी स्टाईलने बोलत आहेस तू. तुझी इतकी चांगली भावना तू कुठे लपवून ठेवली होतीस? शुभमचे बोलणे ऐकून नुपूरने तिच्या भावनावर ताबा ठेवत विषयाला वळसा दिला. तुम्ही दोघांनी माझे तिकीट बुक का केले? तुमच्या आजी आजोबांची तब्येत बिघडली आहे हे तुम्हाला माहीत आहे ना? मग मी तुम्हा सर्वांना सोडून तुमच्या पप्पांकडे कशी जाऊ शकते? शुभम म्हणाला, मम्मी आम्ही काय तुला तिकडे वर्षभरासाठी पाठवत नाही, फक्त 1 महिन्याची गोष्ट आहे. हा वेळ फक्त तुझ्या आणि पप्पांसाठी असेल, जो तुम्ही एकत्र घालवायला हवा. तुझी जबाबदारी फक्त कुटुंब एवढीच नाही, पप्पांनाही तुझी गरज आहे. त्यांनाही वाटत असेल ना तुझ्यासोबत काही क्षण घालावेत. आता काय आम्ही लहान नाही, आम्ही आमची काळजी घेऊ शकतो. त्यामुळे तू सरळ पप्पांकडे संकोच न करता जाऊ शकते. दोन्ही मुलं त्यांच्या मम्मीला त्याच्या पप्पांकडे शहरात जाण्यास आग्रह करत होती. हे काही दिवसांपासून पाहत असलेल्या नुपूरच्या सासूबाई म्हणाल्या, नुपूर तू जाऊ शकतेस, मी इथे सांभाळून घेईल. नुपूर काही बोलण्याआधी तिच्या तोंडावर हात ठेवत शुभम म्हणाला, मम्मी 2 दिवसांनी तुझी ट्रेन आहे. नुपूरने आपल्या तोंडावरील शुभमचा हात काढला आणि म्हणाली, एवढ्या लवकर तुम्ही दोघे विचार करायला सुद्धा वेळ देत नाही. शुभम त्याच्या मोबाईलमध्ये बघत म्हणाला, मम्मी या तंत्रज्ञानाच्या जमान्यात मोबाईलचा वापर करून आपण लगेच तिकीट बुक करू शकतो. आता तू फक्त तुझी जायची तयारी कर. मुलांच्या हट्टामुळे नुपूरचे मन पती मनीषकडे वळत होते. मग नुपूर तिच्या पतीचे आवडीचे मोतीचूर लाडू बनवू लागले. मनीषला नुपूरच्या हातचे मोतीचूर लाडू खूपच आवडत होते. मनीष नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहत होता. त्या कंपनीत त्याला चांगले पॅकेज मिळत होते. तिथे मनीषचे वडिलोपार्जित घर होते. त्याच घरात नुपूर, मनीषचे आई वडील आणि मुलांसोबत राहत होती. नुपूरचे लग्न झाल्यावर याच घरात तिचे स्वागत झाले होते. पण मनीष सोबत ती शहरात जाऊ शकली नाही, कारण इथे वयस्कर सासू सासऱ्यांची काळजी घेणारे कोणच नव्हतं. त्यामुळे नुपूरने इथेच राहण्याचा निर्णय घेतला. मनीष दर महिन्याला तिच्या खात्यावर पैसे पाठवत होता. त्या पैशातून नुपूर घर खर्च चालवत असे. मनीष 4-5 महिन्यातून फक्त 2-3 दिवसांसाठी घरी येत होता. त्या 2-3 दिवसांतही तो नुपूरला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता. आज नुपूर मनीषकडे जायची मनापासून तयारी करत होती. शुभमने तिला लहान मुलाप्रमाणे संपूर्ण मार्गाची माहिती देत ट्रेनमध्ये बसवलं, कारण आता मम्मीला एवढ्या लांब पाठवण्याची भीती त्याला सतावू लागली होती. नुपूर शुभमला समजावत होती, शुभम मी लहान मूल नाही, मी तिथे पोहोचल्यावर तुला फोन करेल, तू काळजी करू नकोस. मम्मी मी तुझ्या मोबाईलवर पत्ता पाठवला आहे, तू रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर ऑटो करून त्या पत्त्यावर व्यवस्थित जा. नुपूर शुभमची अस्वस्थता समजून घेत होती. तिला एवढ्या दूरवर एकटीला पाठवण्याचा शुभमचा हट्ट होता, पण आता मम्मीला तिथे नीट पोहोचता येईल की नाही या भीतीने मात्र तो काळजीत होता.
नुपूर ट्रेनमध्ये बसली आणि काही वेळातच शुभम आणि गुड्डीच्या डोळ्यासमोरून ट्रेन निघून गेली. आता नुपूरही खुश होती. ट्रेनच्या खिडकीतून येणारा थंडगार वाऱ्यासोबत तिचे भूतकाळातील क्षणही तिच्यासोबत येऊ लागले. आजही ते क्षण नुपूरने जसे सजवले होते तसे सजले होते. इतक्या वर्षानंतर नुपूर आणि मनीष इतके दिवस एकत्र राहणार होते. वेळ पाहून नुपूरला अंदाज आला होता की मनीषच्या फ्लॅटवर पोहोचेल तेव्हा तो घरीच असेल. रात्रीचे तास निघाले. सकाळचे 6 वाजले होते तेव्हा शुभमने नुपूरला कॉल केला. मम्मी, आता तुझी उतरायची वेळ झाली आहे, बघ ऑटो करून त्या पत्त्यावर जा. नुपूर हसत म्हणाली, शुभम तू टेन्शन घेऊ नकोस, मी तिथे पोहोचल्यावर तुला कॉल करेन. ऑटो करून नुपूर त्या पत्त्यावर पोहोचली आणि हळूहळू बिल्डिंगच्या पायऱ्या चढून ती दारापाशी पोहोचली. बेल वाजवण्याआधी नुपूरने स्वतःच्या हाताने तिचे रूप जुळवायला सुरुवात केली. तेवढ्यात तिने बेल वाजवली. एकदा वाजवल्यावरही मनीषने येऊन दार उघडले नाही, म्हणून तिने पुन्हा बेल वाजवली. थोड्या वेळाने चुडीदार घातलेल्या एका महिलेने केस सावरत दार उघडले आणि ती नुपूरला विचारू लागली, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? नुपूरने फोनवरचा पत्ता दाखवला आणि म्हणाले, हे मनीष पांडेचे घर आहे का? त्यावर ती बाई म्हणाली, हो, मनीष पांडेंचंच घर आहे. तुमचे त्यांच्याकडे काय काम आहे? नुपूर म्हणाले, पण तुम्ही कोण आहात आणि यावेळी इथे काय करत आहात? त्या महिलेने स्वतःची ओळख करून दिली, मी त्यांची पत्नी आहे. हे ऐकून नुपूरचा विश्वासच बसत नव्हता. तेवढ्यात बेडरूम मध्ये आवाज आला, काजल, इतक्या सकाळी सकाळी कोण आले आहे इथे? तिथे उभी असलेली काजल नावाची बाई जोरात म्हणाली, अहो प्लीज जरा बाहेर या, कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे. काजलने हे बोलल्यावर नुपूरची नजर आतल्या बेडरूम मध्ये गेली. तिने विचार केला की हा कोणीतरी दुसरा मनीष असेल, पण तिचे नशीब खराब निघाले. तिचाच नवरा तिच्या समोर येऊन उभा होता. मनीष नुपूरला पाहताच थबकला. तितक्यात त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी कॉल आला. फोनवरचे नाव पाहून मनीषचा चेहरा सांगत होता की हा फोन शुभमचाच आहे. मनीषने कॉल डिस्कनेक्ट केले. पाहून नुपूर काहीच न बोलता तिथून निघून गेली. कोणत्या रस्त्याने जायचे हेही तिला कळत नव्हते. साडीच्या पदराने तिच्या डोळ्यातून खळखळ वाहणारे अश्रू पुसत होते. तिचे पाय जिथे वळत होते ती त्या दिशेने चालत होती. शेवटी एक निर्जन जागा पाहून नुपूर खाली बसली. तिला तिथे क्षणभर बसून शांत श्वास घ्यावासा वाटला, पण तिकडे शुभमचे फोन तिला सतत येत होते. तिच्या मोबाईलची रिंग थांबण्याचे नावच घेत नव्हती. शुभमला काही सांगायची हिंमत नुपूरमध्ये नव्हती, पण तिला त्याच्याशी बोलायचे होते. तिने तिचे अश्रू पुसले, त्यानंतर बाटलीतून पाणी पिले. घसा नॉर्मल झाल्यावर तिने फोन रिसीव्ह केला. तिकडून आवाज आला, सॉरी मम्मी, माझ्यामुळे तुला अडचणी येत आहेत. मी पप्पांना असे सरप्राईज द्यायला नको होतं. माझे पप्पांशी बोलणे झाले आहे, ते कामासाठी दुसऱ्या शहरात गेले आहेत असे ते म्हणत होते. मम्मी प्लीज तू रिटर्न तिकीट काढून पुन्हा लगेच इकडे ये. मम्मी मला खूप टेन्शन आले आहे, माझ्यामुळे तुला इतका त्रास सहन करावा लागला. शुभमच्या बोलण्यावर नुपूर फक्त हो आणि ह एवढंच बोलू शकली. तिच्या तोंडातून आवाज निघू शकत नव्हता. शुभमने फोन कट केला, पण काही वेळापूर्वी मिळालेलं सरप्राईज ती कशी विसरू शकत होती? किती सहज मनीष त्याच्या मुलाशी खोटं बोलला, पण ती काय करणार, कुठे जाणार? नुपूर मनीषला त्यांच्या 20व्या वाढदिवसाला सरप्राईज द्यायला आली होती, पण इथे मनीषनेच तिला रिटर्न सरप्राईज गिफ्ट दिले होते. इतक्या वर्षात मनीषच्या बोलण्यावरून असे कधीच वाटले नव्हते की त्याचे एक वेगळे जगही असू शकते, पण ती त्याच्याशी जोडली गेली होती. तेही मनीषचेच जग होते. मग मनीषने तिच्यासोबत असे का केले? मनीष तिला कंटाळा होता, तर मग त्याने तिला का सांगितले नाही? आता तिने मनीषची तक्रार कोणाला करावी? तिच्या सासू सासऱ्यांशी, ज्यांच्यासोबत तिच्या 20 वर्षाचे घट्ट नाते निर्माण झाले होते. मग त्यांना का त्रास द्यायचा? त्यांनी तर नुपूरला नेहमी मुलीसारखेच वागवले होते. नुपूर कुटुंबाच्या जबाबदाऱ्यामध्ये हरवून गेली होती. तिने स्वतःकडे कधीच लक्ष दिले नाही. तिच्या शरीराचा लठ्ठपणा कानाकोपऱ्यातून वाढत होता, पण मनीषला काहीतरी वेगळेच हवे होते, जे त्याला काजल मध्ये मिळाले होते. काजल एकदम झिरो फिगर असलेली बाई होती. कदाचित त्यामुळेच नुपूर त्याच्यासाठी ओझं बनली असेल, पण शुभम आणि गुड्डीची जबाबदारी अजूनही तो सांभाळत होता. हे सर्व विचार करत असताना अचानक नुपूरला शुभमने कॉल करून विचारले, मम्मी तिकीट काढलं का? नुपूरने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि शुभमशी खोटं बोलले, बेटा खूप मोठी लाईन आहे, मी अजून तिकीटच्या लाईन मध्येच उभी आहे. बरं मम्मी, तिकीट काढून लवकर गाडीत बस. हो बेटा म्हणत नुपूरने फोन कट केला. त्यानंतर तिथे फाटलेले जुने कपडे घातलेली काही मुलं तिच्याजवळ आली आणि तिला काहीतरी खायला मागू लागली. तेव्हा नुपूरला आठवले की तिच्या बॅग मध्ये मोतीचूर लाडू आहेत. कदाचित त्यांची आता कोणाला गरज नव्हती. तिने ते लाडू मुलांना दिले आणि स्टेशनच्या दिशेने चालू लागली. सकाळची वेळ असल्यामुळे काही वेळातच नुपूरला तिकीट मिळाले. संध्याकाळपर्यंत प्रवास संपून नुपूर घरी पोहोचली. तेव्हा शुभमने दारात तिच्या आईला मिठी मारली. थँक गॉड मम्मी, तू सुखरूप घरी परत आलीस. मग गुड्डी नकळत म्हणाली, मम्मी पप्पांना सरप्राईज द्यायला गेली होती, पण ती स्वतः सरप्राईज झाली. शुभम म्हणाला, मम्मी ही माझी चूक होती की मी सरप्राईज प्लॅनिंग केलं होतं. नुपूर अजून घराच्या आत नीट शिरली नव्हती आणि ती सगळ्यांच्या नजरेतून स्वतःला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. तेव्हा तिची सासू म्हणाली,
माझा बिचारा मनीष दिवसभर या घराच्या जबाबदारीसाठी इकडे तिकडे धक्के खात फिरतो. त्याला घरचे 2 वेळचे जेवणही आरामात मिळत नाही. सासूचे हे बोलणे ऐकून, त्यांचा मनीषवरचा विश्वास पाहून नुपूरला आता आपले अश्रू आवरता येत नव्हते. तिने सगळ्यांसमोर स्वतःवर नियंत्रण ठेवले, पण आता तिचे अश्रू असह्य झाले होते. सामान ठेवल्यावर ती काही न बोलता बाथरूम मध्ये गेली. कोणालाही कळू नये म्हणून तिने बाथरूम मधले नळाचे पाणी सोडले आणि ती ढसाढसा रडू लागली. सर्वांच्या नजरेतून लपलेली नुपूर बाथरूम मध्ये नळाचे पाणी तोंडावर शिंपडत होती, पण तिच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं मात्र नाव घेत नव्हते. हा मोठा विश्वासघात तिला सहन होत नव्हता. तिला मनीषला काहीतरी विचारायचे होते, पण ती काहीच करू शकली नाही. त्याऐवजी ती घरी परतली. तिने तिच्या आयुष्यातल्या लांबच्या प्रवासात 20 वर्षे घालवली होती. मनीषपासून दूर असूनही नुपूरने तिच्या आयुष्यातील अमूल्य वेळ या घरासाठी पूर्ण प्रामाणिकपणे दिला होता. या घराला तिच्या प्रेमाने घरपण दिले होते. घराच्या प्रत्येक विटेमध्ये तिच्या प्रेमाची भावना रुजलेली होती. पण आज या सर्व गोष्टी तिच्यासाठी फक्त घराच्या भिंती होत्या. कितीतरी आठवणीने सजलेल्या भिंती क्षणार्धात तिला परक्या वाटू लागल्या होत्या. मम्मी इतका वेळ बाथरूम मध्ये गेलेली पाहून शुभम बाहेरून म्हणाला, मम्मी तू ठीक तर आहेस ना? बाथरूम मध्ये पाय वगैरे घसरून तर पडली नाहीस ना? नुपूरचा आवाज तिच्या घशातून निघत नव्हता. तिला शुभमला सांगायचे होते की मी ठीक आहे, पण शुभमला आतून काही वेळ आवाज आलाच नाही. तेव्हा तो म्हणाला, मम्मी तू ठीक तर आहेस ना? नुपूरने दरवाजा उघडतात ती जरा रागाने म्हणाली, शुभम काय बालिश गोष्ट आहे. मला थकवा जाणवत होता, त्यामुळे मी तोंडावर पाणी घेत होते. तुम्ही लोक मला नीट शांत श्वासही घेऊ देत नाही. शुभमला आज मम्मीच्या बोलण्यात काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. मग स्वतःला समजावत शुभम मम्मीकडे गेला आणि म्हणाला, मम्मी मी तुला ब्लॅक कॉफी बनवून देतो, ती पिऊन तू थोडा वेळ आराम कर. नुपूरने नकार दिला. आज तिचे मन आणि आयुष्य दोन्ही जळत होते. ती डोळे मिटून पलंगावर पडली होती, पण मनीष आणि काजलचे चेहरे दिसतात तिचे उघडत होते. काही वेळाने शुभम ब्लॅक कॉफी घेऊन आला आणि तो नुपूरजवळ जाऊन बसला. हे घे मम्मी, ही कॉफी पी, तुला माझ्यामुळे इतका त्रास सहन करावा लागला. शुभमचे म्हणणे ऐकून नुपूरला गप्प राहण्यात बरे वाटले. तिला माहित होते की ती काही बोलायच्या आधी तिचे अश्रू तिला साथ देणार नाही. मम्मीच्या थकव्याचा विचार करून शुभम तिला खोलीत एकटीला आराम करायला सांगत होता, पण नुपूर आता आराम कसे करू शकत होती. मनावर इतका ताण होता की तिचा मेंदू फुटायची वेळ आली होती. त्यामुळे झोप तिच्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. शुभम समजूतदार होता, पण गुड्डी तिच्या मम्मीकडे आली आणि तिला विविध गोष्टी सांगू लागली. नुपूरला काही काळ एकटे राहायचे होते, पण ती ते बोलू शकत नव्हती. तिकडे शहरात काजल तोंड फुगून बसली होती. मनीषने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काजलने त्याचे काहीच ऐकले नाही. तिला समजले होते की मनीष जेव्हा खरे बोलेल तेव्हा खोटेच बोलेल. 5 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर मंदिरात लग्न करून 2 वर्ष झाली होती. ती किती सहज मनीषच्या जाळ्यात अडकली होती. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर तिचा आंधळा विश्वास होता. इतक्या सकाळी ती बाई कशाला आली होती आणि ती कोण होती असे विचारले असता अनेक वळणानंतर मनीषला अखेर सत्य सांगावंच लागलं. मनीष दर महिन्याला घरी पैसे पाठवत होता हे काजलला माहित होते, कारण मनीषच्या म्हणण्यानुसार त्याचे आई वडील त्याच्या एका नातेवाईकांकडे राहत होते. काजलने त्याला अनेकदा सांगितले होते की तुझ्या आईवडिलांशी माझी ओळख करून दे, पण मनीष म्हणत होता की तू बंगाली असल्याने माझे आई वडील तुला ऍक्सेप्ट करणार नाहीत. मनीष जिथे काम करत होता तिथेच काजलही काम करत होती. एकत्र काम करत असल्यामुळे त्यांची मैत्री वाढली आणि पुढे त्याच मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. 5 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केलं. आता त्यांच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती. आज मनीषचे वास्तव्य काजल समोर होतं, पण काजल नुपूर सारखी कमजोर नव्हती. मनीषला सहज धमकावती सामानासह घरातून निघून चालली होती. मनीष डोक्याला हात लावून बसला होता. त्याने काजलला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही मात्र ऐकण्याचं नाव घेत नव्हती. इकडे नुपूर सर्वांच्या नजरेतून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिली. 2 दिवस उलटून गेले, पण नुपूरची शांतता तशीच होती. कोणाच्या लक्षात आले तर तो फक्त शुभम होता. शुभमने जेव्हा जेव्हा त्याच्या मम्मीला विचारले तेव्हा नुपूरचे ओठ थरथर कापत काही ना काही बहाणा करू लागले. तिने शुभमच्या नजरेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. आपल्यामुळेच हे घडले असे शुभमला पुन्हा पुन्हा वाटू लागलं. मम्मीला पप्पांना भेटण्याची आशा होती, ती पूर्ण होऊ शकली नाही. कदाचित म्हणूनच मम्मी दुःखी आहे असे त्याला वाटत होतं. 3-4 दिवसानंतर मनीष आपल्या गावाकडच्या घरी आला. त्याने घरात पाय ठेवताच आई वडिलांचे डोळे आनंदाने भरून आले. गुड्डीही तिच्या पप्पांजवळ आली. सासूबाईने नुपूरला आपल्या मुलाच्या आवडीचे काहीतरी बनवायला सांगून तिच्या भोवती घिरट्या घालू लागली. थोडा वेळ हॉलमध्ये बसल्यावर मनीष उठून आपल्या खोलीत गेला. मनीषने तिरक्या डोळ्याने नुपूरकडे अनेक वेळा पाहण्याचा प्रयत्न केला, पण नुपूरला काही फरक पडत नव्हता. सगळ्यांना व्यस्त पाहून मनीष नुपूरकडे गेला,
पण नुपूरने मनीषकडे अजिबात सुद्धा लक्ष दिले नाही. आज नुपूरने तेच बनवले होते जे तिला आणि तिच्यामुळे मुलांना आवडत होते. रात्रीच्या जेवणाचे पदार्थ पाहून मनीषच्या आईने नुपूरला खडसावले. यांपैकी एकही पदार्थ असा नाही की तो मनीषला आवडतो. तू त्याच्या आवडीचा पदार्थ का बनवला नाहीस? यावर नुपूर काहीच बोलली नाही. इतक्या दिवसांनी आपल्या मुलाला पाहून आईला किती आनंद होतो हे तिला माहीत होते. त्यामुळे ती सासूला काहीच बोलली नाही. आज शुभम त्याच्या मम्मीचा बदललेला दृष्टिकोन टिपत होता. पप्पांच्या आगमनाच्या आनंदात जिचे हात कधीही थकले नाहीत, ती मम्मी अनेक पदार्थ बनवण्यात दिवस रात्र घालत होती. पण आज मम्मी इतका बदल का आहे? शुभमने अजून त्याच्या मम्मीला विचारणे आवश्यक मानले नाही. मम्मी जे काय करत असेल त्यामुळे काहीतरी मोठं कारण असायला हवं हे त्याला माहीत होतं. तो फक्त त्याच्या मम्मीच्या चेहऱ्याकडे बघत होता आणि त्याच्या पप्पांच्या चेहऱ्यावरून अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होता की त्यांच्यात काहीतरी घडले आहे का. रात्रीचे जेवण झाल्यावर नुपूर नक्कीच या खोलीत येणार हे मनीषला माहीत होते. पण नुपूरच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होते. मनीष खोलीत नुपूरची वाट पाहत होता. गुड्डी आजीसोबत झोपायला गेली. तिला लहानपणापासूनच आजीसोबत झोपायला आवडत होते, कारण तिला आजीकडून खूप छान गोष्टी ऐकायला मिळत होत्या आणि आजी गुड्डीच्या डोक्यावरून हात फिरवत असे, जे गुड्डीला खूपच आवडत होते. शुभमही त्याच्या खोलीत जाऊन अभ्यास करू लागला. नुपूरने किचनमधील विखुरलेले भांडे धुवून किचन साफ केले. सर्व काम संपून नुपूर शुभमच्या खोलीत गेली आणि म्हणाली, शुभम, आज मला इथे झोपायचे आहे. हे ऐकून शुभमने त्याच्या मम्मीकडे पाहिले आणि म्हणाला, का मम्मी, काय झालं? तुझे पप्पांशी काही भांडण झाले आहे का? नुपूरला बोलायला इतका वेळ लागला की तिचे डोळे पाणवायला लागले. शुभम तिच्या जवळ आला. मग मम्मी, मला सांग, काहीतरी आहे जे तू आम्हा सर्वांपासून लपवत आहे. काय झालं मम्मी, मला सांग. नुपूरने असर थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, शुभम, मला झोपू दे. लाईट बंद कर बेटा, मला डोकेदुखीचा त्रास होतोय. शुभम त्याच्या मम्मीची अवस्था पाहत नव्हता, पण तरीही त्याने त्याच्या मम्मीची आज्ञा पाळली आणि लाईट बंद केली. पण नुपूर, शुभम आणि मनीष तिघांनाही झोप येत नव्हती. दुसरीकडे त्या खोलीत मनीष कधी घड्याळाच्या काट्याकडे बघत होता तर कधी दाराकडे बघण्यात तो व्यस्त होता. बराच वेळ होऊनही नुपूर न आल्याने मनीष खोलीबाहेर येऊन तिला पाहू लागला. किचन मध्ये आणि बाथरूम मध्येही पाहिले. त्यानंतर नुपूर शुभमच्या खोलीत असल्याचा त्याला अंदाज आला, कारण आईच्या खोलीत तर ती जाऊन झोपू शकत नव्हती. नुपूरला आवाज द्यायची हिंमत त्याच्यात नव्हती. शुभमच्या खोलीत नुपूरने तिच्या साडीचा पदर तोंडात दाबून ठेवला होता, जेणेकरून शुभमला तिचे रडणे ऐकू जाऊ नये. आज मनीषला बघून त्या दिवसांची जखम पुन्हा ताजी झाली होती. आतापर्यंत शुभमलाही अंदाज आला होता की मम्मीला काहीतरी झाले आहे. आज मम्मीला त्याने जसे पाहिले तिचे असे रूप त्याने कधीच पाहिले नव्हते. नुपूरकडे हजारो प्रश्न होते, ज्यांची उत्तरे तिला मनीषकडून हवी होती. मनीषने तिचा विश्वास तोडला होता. तिला आता या घरात राहायचे नव्हते. नुपूर आणि तिच्या मुलांची जबाबदारी घेणाऱ्या मनीषपासून नुपूरला आता लांबच राहायचे होते. पण शुभम आणि गुड्डीच्या भविष्याचा विचार करून तिला कोणताही निर्णय घेण्याची घाई करायची नव्हती. या वयात तिला कोण नोकरी देणार? तिचे अर्ध आयुष्य तर किचन मध्येच गेले होते. या दोन मुलांना घेऊन ती कुठे जाणार? आई वडिलांच्या घरी जाऊन तिला स्वतःचा आदर कमी करायचा नव्हता. तिला माहित होते की लग्न झाल्यावर माहेरी 1-2 दिवस बरे वाटते. लग्नानंतर नवऱ्याला सोडून तिथे मुलांसोबत राहणे खूप कठीण असते. त्यामुळे त्या सगळ्यांचा विचार करून आज मनीषला समोर पाहून तिला काहीच वाटत नव्हते. 20 वर्षांचे साथ, 20 वर्षांचे प्रेम, 20 वर्षाचा एकमेकांवरचा विश्वास, सगळं काही वाळूसारखं हातातून निष्ठू लागलं होतं. नुपूरच्या मनात हजारो प्रश्न होते. आता या वेदनेचे उत्तर तिला शोधायचे होते. मम्मीला वळताना पाहून शुभमला जाणवले की मम्मीच्या डोळ्यात झोप नाही. काहीतरी गोष्ट आहे जे मम्मीला खूप त्रास देत आहे असे त्याला वाटू लागले होते. पण नुपूर शुभमला सांगायला तयार होत नव्हती. कशी तरी रात्र निघून गेली. रोजच्या प्रमाणे नुपूरचा दिवस स्वयंपाकघरातून सुरू झाला. मनीषला माहित होतं की नुपूर सकाळची सर्वांच्या आधी उठते. तो सुद्धा रात्रीपासून या वेळेची वाटच पाहत होता. मनीष नुपूरकडे किचनमध्ये गेला आणि म्हणाला, नुपूर, तू माझ्यावर रागावलीस का? पण आता नुपूरच्या कानाचे दरवाजे बंद झाले होते. मनीषने तिला 2-3 वेळा विचारले, पण नुपूर तिच्या रोजच्या कामात व्यस्त होती. मनीषला येऊन 2 दिवस झाले होते, पण त्याच्या नुपूरशी एकदाही संवाद होऊ शकला नाही. नुपूरचा राग शांत झाल्यावर स्वतःहून माझ्याकडे येईल असे मनीषला वाटत होते. असो, नुपूर ही गृहिणी आहे जी विचार करू शकते पण निर्णय घेऊ शकत नाही असे त्याला वाटत होते. नुपूर आणि काजलमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. मनीष 2 दिवसांनी पुन्हा शहरात निघून गेला. आज मात्र ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मनीषला तेथील वातावरण बिघडलेले दिसले. सगळे त्याच्याकडे बारीक नजरेने बघत होते. मनीष सगळ्यांवर नजर टाकू लागला, पण त्याचे लक्ष काजलच्या कॅबिनकडे होते. ते रोजप्रमाणे तिच्या कॅबिनमध्ये बसली होती, पण आज मनीषला तिच्यात काहीतरी वेगळेच जाणवत होते. मनीषने काजलच्या कॅबिनमध्ये जाण्याचा विचार केला आणि काही वेळातच संधी पाहून तो तिच्या कॅबिनमध्ये गेला.
मनीष नवऱ्याचा हक्क दाखवत म्हणाला, काजल हे काय आहे, तू सिंदूर लावला नाही याचा अर्थ काय आहे हे तुला माहित आहे का? काजल रागातच म्हणाली, माझ्या कॅबिन मधून बाहेर जा. मनीष निर्लज्जपणे म्हणाला, बाहेर जा म्हणजे? तू माझी पत्नी आहेस. तुला असे पाहिल्यावर आपल्या ऑफिस मधले लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील हे तुला माहित नाही का? काजल रागाने म्हणाली, कोण आहे, कोण काय विचार करणार? मला ज्यांनी ज्यांनी विचारलं मी सगळ्यांना तुझी हकीकत सांगितली आहे. तू फसवणूक करणार आहेस हे सगळ्यांना माहित आहे. ऑफिसमध्ये सगळे त्याच्याकडे असे का बघत होते ते आता मनीषला समजले होते. मनीष काजलची समजूत काढत म्हणाला, काजल मला थोडा वेळ दे. तू एवढ्या लवकर सगळं कसं संपू शकते? तुझा नवरा अजून जिवंत आहे आणि तू हा सिंदूर पुसून टाकला आहे. काजल रागाने लाल होत म्हणाली, मनीष तू इथे असो किंवा नसो याने मला काही फरक पडत नाही. मी नकळत एका स्त्रीचा सिंदूर आणि तिचा विश्वास हिरावून घेतला आहे. आता माझ्या मनात तुझ्यासाठी द्वेषाशिवाय काहीच नाही. तू माझ्यासाठी मेला आहे. काजल पुढे काही बोलायच्या आधी मनीषने तिच्या कानाखाली मारून त्याची मर्यादा ओलांडली. थप्पडच्या आवाजाने ऑफिसचे बरेच कर्मचारी तिथे धावत आले. प्रत्येक जण काजलला धीर देत होता. मग काजलने सर्वांसमोर तिच्या कानाखाली मारले. तिनेही त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला. हे पाहून मनीष वेगाने पावले टाकत तिथून निघून गेला. इकडे रात्री जेवण झाल्यावर जेव्हा सर्वजण झोपायला जात होते तेव्हा शिवम त्याच्या अस्वस्थतेने नुपूरकडे गेला. नुपूरच्या खोलीची लाईट बंद करून डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करत होती. पण शुभमला माहित होते की जर मम्मीचे डोळे मिटलेले आहेत तरी ती झोपलेली नाही. शुभम म्हणाला, मम्मी. शुभम काय झालं तुला? काय हवंय का? ठीक तर आहेस ना? बेटा मम्मी सगळं ठीक आहे, पण मला तुला काहीतरी विचारायचं आहे. शुभम काय विचारणार होता हे नुपूरला चांगलेच माहित होते, म्हणून ती एक निमित्त करून म्हणाले, शुभम तू आता जाऊन झोप, खूप उशीर झाला आहे, आपण उद्या बोलू. शुभम उदासपणे म्हणाला, मम्मी मला माहित आहे की तू झोपू शकणार नाही, त्यापेक्षा बोललं तर बरे होईल. हे बघ मम्मी, जेव्हा जेव्हा आपला कोणताही प्रश्न पडतो तेव्हा आम्ही तुझ्याकडे येतो आणि मग तू त्यावर उपाय शोधते. मला माहित आहे की तुला कशाची तरी काळजी वाटत आहे. मम्मी मला सांग, तुझी काळजी करण्याचं काय कारण आहे? शुभम असे म्हणतात नुपूरला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचे ओठ थरथरू लागले. तिला बोलायचं होतं पण तिची जीभ तिला साथ देत नव्हती. तिने एकदा आपले अश्रू पुसले आणि ती फक्त एवढेच बोलली, तुझे पप्पा. यावर शुभम म्हणाला, हो मम्मी सांग, पप्पा काय? असे म्हणत शुभमची नजर त्याच्या मम्मीच्या जिभेवर खेळली आणि तो तिला रडताना बघत होता. शुभमला समजले की ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जी पप्पांशी संबंधित आहे. आता त्याच्या मनात अनेक प्रश्न सुरू झाले. आपल्या पप्पाने असे काय केले की त्यामुळे आपल्या मम्मीची अशी अवस्था झाली आहे? काही वेळाने नुपूर शुभमला घट्ट पकडून म्हणाले, तुझ्या वडिलांनी माझ्यासोबत तुमचा सर्वांचा विश्वासघात केला आहे. नुपूरने जे काही पाहिलं ते शुभमला सांगितलं. आज सत्य शुभम समोर होतं. त्याचे वडील दुसरं लग्न करू शकतात यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्याशी बोलताना नुपूरने तिचे सर्व अश्रू वाहू दिले, पण शुभम काही वेळ पूर्णपणे शांत होता. शुभमने अचानक मम्मीला प्रश्न केला, मम्मी तुझे काय म्हणणे आहे? हा प्रश्न ऐकून नुपूर शुभमकडे पाहतच म्हणाले, मला समजले नाही. शुभम तू काय म्हणत आहे? हो मम्मी तुझे काय म्हणणे आहे? तुला पप्पांशी न बोलता असे रडत दिवस घालवायचे आहेत का? तू काही विचार केलास का? शुभमचे प्रश्न ऐकून नुपूरला स्वतःला नेमकं काय हवं ते समजत नव्हतं. पण आज शुभमचे बोलणे ऐकून नुपूर म्हणाली, शुभम मला आता तुझ्या पप्पांसोबत राहायचे नाही, पण तुझ्या आजी आजोबांशी माझे खूप घट्ट नाते आहे. मी त्यांना खरे कसे सांगू आणि मी त्यांना सोडूही शकत नाही. त्या दोघांचे बोलणे रूमच्या बाहेर थांबून कोणीतरी ऐकत होतं. नुपूर रडत रडत म्हणाले, शुभम मला काही कळत नाही. मी काय करू जेणेकरून मी तुमच्या सर्वांची जबाबदारी घेऊ शकेन? मला सांग मी काय करू शकते? शुभमकडे अजून याचं उत्तर नव्हतं. दोघांमध्ये काही निर्णयासह काही गोष्टी अपूर्ण राहिल्या होत्या. रोजप्रमाणे नुपूर सकाळी तिच्या कामात व्यस्त झाली होती. आता शुभमची झोप उडाली होती, कारण आत्मविश्वास आणि स्वाभिमानाच्या लढाईत त्याला त्याच्या मम्मीला साथ द्यायची होती. पण घरातल्या जबाबदाऱ्या घेण्यासारखे त्याचे वय नव्हते. तो खूप लहान होता आणि आता नुपूरला घरच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या होत्या. तिला मनीषवर अवलंबून राहायचे नव्हते. तिकडे शहरात काजलची अशी वृत्ती पाहून मनीषच्या मनात पुन्हा घरी जाण्याचा विचार आला. काजलने मनीषच्या तिच्या आयुष्यातले अस्तित्व एका झटक्यात संपून टाकले होते. त्यामुळे तो शहरातील नोकरी सोडून आता कायमचे नुपूरकडे येणार होता. त्याला नुपूरवर पूर्ण विश्वास होता की ती काजल सारखी नाही, ती खूप विचार करून निर्णय घेते. मनीष घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आईने त्याला जवळ घेऊन त्याचा घाम पुसायला सुरुवात केली. पण मनीषचे असे येणे तिच्या आई वडिलांना आवडले नाही, कारण तिच्या वडिलांनी रात्रीच आपल्या सुनेचे आणि नातवाचे बोलणे ऐकले होते. त्यांना आपल्या लाडक्या मुलाचे पराक्रम समजले होते. मनीषची नजर नुपूरच्या चेहऱ्यावर होती. तिचे भाग अजूनही लाल सिंदुराने सजलेले होते. ते पाहून मनीषच्या चेहऱ्यावर एक गर्विष्ठ हास्य स्पष्ट दिसत होते. अचानक घरी आलेल्या मनीषला पाहून शुभम आणि नुपूर दोघेही एकमेकांकडे बघत होते. नुपूरचे सासरे मनीषला म्हणाले, मनीष आज पुन्हा अचानक इथे येण्याचं कारण काय आहे ते आम्हाला समजेल का? खोटेपणाचा आधार घेत मनीष म्हणाला, खूप दिवस झालो मी माझ्या कुटुंबापासून दूर आहे. आता मी माझी पत्नी आणि मुलांसोबत थोडा वेळ घालवायला आलो आहे. पण सासऱ्यांच्या रागवलेल्या नजरेने नुपूरला आधार मिळाला होता.
ते मनीषला म्हणत होते की तू किती खरे बोलले आहेस ते मला चांगलंच माहीत आहे. माझा मुलगा इतका नालायक निघेल असे मला कधीच वाटलं नव्हतं. त्यांच्या बोलण्यावर चिडून मनीषची आई म्हणाली, तुम्ही आपल्या मनीषला नालायक का म्हणत आहात? माझ्या मुलाने असा काय गुन्हा केला आहे का की तुम्ही त्याच्याशी असे बोलत आहात? तो रात्रंदिवस आपल्यासाठी त्याचे रक्त आणि घाम गाळतो. आता तो आपल्या सर्वांसोबत राहायला आला आहे, मग तुम्ही सगळे त्याच्याशी असे का वागत आहात? नुपूरच्या सासऱ्याने मनीषची हकीकत सर्वांसमोर सांगितले. शुभम आणि नुपूरला समजले नाही की त्यांना कसे कळले की त्या दिवशी रात्री त्यांनी नुपूर आणि शुभमचे बोलणे ऐकले होते. मनीष सुद्धा काही कमी नव्हता. आज त्यांनी पुन्हा आपला शुद्रपणा दाखवला आणि सर्वांसमोर त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा तुम्ही या अडाणी बाईची बाजू घेता. तिला घरात बसून खोटे असूर ढाळण्याशिवाय काही जमत नाही. बाबा तुम्ही कदाचित विसरला आहात की मी तुमचा मुलगा आहे. यावर मनीषचे वडील रागाने म्हणाले, तू माझा मुलगा आहेस हे तुझे भाग्य आहे. कदाचित त्यामुळेच तू अजून इथे उभा आहेस. माझ्या जागी जर दुसरं कोणी असतं तर त्याने तुला या क्षणी घराबाहेर काढलं असतं. मनीष चिडून म्हणाला, आता तुम्हाला हिचा आधार वाटत आहे का? तिला 1 रुपयाही कमवायची अक्कल नाही. या घराचा खर्च माझ्या पैशातून चालतो हे लक्षात असू द्या. यावर मनीषचे वडील त्याचा राग शांत करत म्हणाले, मनीष जरा विचारपूर्वक बोल. अजूनही मला पेन्शन मिळते. तू पाठवलेल्या पैशात सर्व काही ठीक चालते असे नाही. तू जरा एकदा नुपूरला विचारून तर बघ ती किती बचत करून या घराचा खर्च भागवते. मनीष त्याच्या आईकडे बघत म्हणाला, आई बघतेस ना बाबा कशी बोलत आहे आणि या बाईची बाजू घेत आहे. मनीषचे बोलणे ऐकून नुपूरने शुभमला गुड्डीला घेऊन बाहेर जायला सांगितले, पण त्याच्या मम्मीबद्दलचे हे अपशब्द ऐकून त्याचेही रक्त उसळले होते. शुभम आणि मनीषमध्ये वाद होऊ नये म्हणून नुपूर त्याला बाहेर जाण्यास सांगत होती. मम्मीचे म्हणणे ऐकून शुभम बाहेर निघून गेला, पण त्यालाही त्याच्या पप्पांचा खूप राग आला होता. गुड्डी अजूनही तिच्या आई वडिलांच्या प्रकरणाबद्दल अनभिज्ञ होती. गुड्डी अनेक प्रश्नांनी शुभमला सतावत होती. आपल्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून मनीषची आई मनीषच्या वडिलांकडे बघत होती. तेव्हा मनीषचे वडील म्हणाले, रागाच्या भरात नुपूरबद्दल काही वाईट बोलू नको. जिने या कुटुंबाची नेहमीच काळजी घेतली आहे. आजही तुला जेव्हा पाण्याचा ग्लास हवा असेल तर तू कोणाला हाक मारतोस हे आठव. आपल्या कपटी मुलाचा पडदा डोळ्यावरून काढून टाक आणि सत्याचे समर्थन कर. नुपूरच्या घामाचा प्रत्येक थेंब तिने या कुटुंबासाठी सांडला आहे. आईला असे गप्प बसलेले पाहून मनीष त्याच्या आईला म्हणाला, आई मला सांग तू गप्प का आहेस? तू माझ्या बाजूने आहेस की या बाईच्या बाजूने आहेस? तेव्हा मनीषची आई मनीषच्या कानाखाली मारत म्हणाली, मनीष केव्हापासून मी बघत आहे तू तिला बाई बाई म्हणत आहे. तिचे नाव नुपूर आहे. तू हे विसरलास का? ती तुझ्या मुलांची आई आहे. मनीषने पटकन नुपूरचा हात पकडला आणि तिला ओढत तिच्या खोलीत नेले. तो म्हणाला, आज तुझ्यामुळे माझ्या आईने माझ्यावर हात उचलला आहे. तुझी लायकी विसरू नकोस. मी जेव्हा पैसे देणे बंद करेन मग तुला समजेल. तेव्हा तुझा हा सगळा अहंकार दूर होईल. मनीषला असे बोलताना पाहून नुपूरच्या शुभमच्या खोलीत गेली. शुभमने त्याच्या पप्पाचे बोलणे ऐकले होते. आज मनीषच्या बोलण्याने नुपूरच्या डोळ्यात अश्रू येत नव्हते. आज तिच्या स्वाभिमानाला झालेली जखम दाखवायची वेळ आली होती. तिचे मनीषसोबत इथे राहणे कठीण झाले होते. शुभमही मम्मीला काहीच बोलला नाही. मम्मी जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल हे त्याने आधीच ठरवलं होतं. तो त्याच्या मम्मीच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ देणार नव्हता किंवा तो तिला त्याच्या वडिलांसमोर हात पसरायला सांगणार नव्हता. दुपारी सासू सासऱ्यांच्या खोलीत जाऊन नुपूर तिचा निर्णय सांगत म्हणाले, बाबा आता मी या घरात राहू शकत नाही. मला आता त्यांच्यासोबत राहायचे नाही. मी एकटी माझ्या मुलांचा सांभाळ करू शकते. हे ऐकून तिची सासू म्हणाली, नुपूर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर एवढा मोठा निर्णय घेऊ नको. पुरुष जात आहे, तो तुझ्यापासून कित्येक महिने बाहेर राहतो. त्याच्याकडून चूक झाली आणि एकदा वाट चुकली. बाईचे काम हेच असते की पडद्याप्रमाणे पतीच्या मागे राहणे आणि तिची चूक लपवून त्याला साथ देणे. नुपूर तिच्या सासऱ्यांकडे बघत म्हणाली, बाबा मी शब्दात आपली संपूर्ण गोष्ट सांगते. कदाचित माझे इथून जाणे योग्य राहील. असे म्हणत नुपूरने तिचे बोलणे तेच थांबवले आणि ती शुभमच्या रूम मध्ये जाऊन झोपली. नुपूर सकाळी उठली तेव्हा मनीषच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. कदाचित मनीष पुन्हा शहरात गेला होता. मनीष गेल्यावर तिच्या सासरे नुपूरला जाऊ दिले नाही. म्हातारपणात आम्हाला आमच्या नातवंडापासून दूर करू नको असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नुपूर तिथेच राहू लागले. पण आता तिला ते घर स्वीकारण्यात अडचण येत होती. एकीकडे ज्या व्यक्तीचे तिचे घट्ट नाते होते त्यांच्यात आज तिला परकेपणाची भावना जाणवत होती. नुपूरची अशी अचानक जाणे तिला आणि तिच्या मुलांना खूप कठीण जाईल हे त्यांना माहीत होते. म्हणूनच त्यांनी नुपूरला जाऊ दिले नाही. पण मनीष परतल्यावर तिथे नसणार हे त्यांना समजले होते. एके दिवशी नुपूरची शेजारची बाई जी नुपूरच्याच वयाची होती नुपूरकडे आली. नुपूरच्या भोळेपणामुळे ती नुपूरकडे अनेक छोटी मोठी कामे करून घेत असे. नुपूर ही तिची सर्व कामे अतिशय सुंदरपणे करत असते. यावेळी ती पुन्हा नुपूरला म्हणाली, नुपूर माझे तुझ्याकडे एक काम आहे. नुपूरने अजून मनीषच्या चुकीबद्दल बाहेरच्या लोकांना सांगितले नव्हते. ती हिंमत एकवटून म्हणाली, माझ्या बहिणीला आता काय अडचण आली आहे? तेव्हा ती शेजारी म्हणाली, उद्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. प्लीज तू माझ्यासाठी वाढदिवसाचा स्वयंपाक बनव. कारण जी बाई माझ्या घरी स्वयंपाक करण्यासाठी येते ती गावाला गेली आहे आणि इतक्या लवकर मला दुसरी कोणतीही बाई मिळणार नाही. तुला माहित आहे ना मी एकटी इतके हँडल करू शकत नाही.
मला 50 लोकांसाठी जेवण बनवता येणार नाही, त्यामुळे प्लीज तू माझी मदत कर. तुझा हातचा स्वयंपाक खूप छान होतो. आधीच मी बनवलेला स्वयंपाक तुझ्या भाऊजींना आवडत नाही, मग त्या पाहुण्यांना कसं आवडेल. नुपूर म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, पण मी तुझ्या घरात स्वयंपाक करणार नाही, मी माझ्याच घरात बनवेन. तू फक्त मला सर्व सामान आणून दे. तिच्या शेजारणीला खूप आनंद झाला. आता नुपूरच्या मनात एक नवीन कल्पना आली होती. तिच्या मनात वेगळे विचार येऊ लागले. नुपूर तेच विचार शुभमकडे घेऊन गेली आणि शुभमला शेजाऱ्यांबद्दल सर्व काही सांगितले. तिने त्याला हेही सांगितले की जर आपण घरात वेगवेगळे पदार्थ बनवून ते होम डिलिव्हरी करून लोकांपर्यंत पोहोचवले तर त्यात आपल्याला काही पैसे मिळतील. मम्मी, खरंच हा व्यवसाय खूप छान आहे. शुभमला मोबाईलमध्ये सर्व काही माहित होते. मम्मीचे बोलणे ऐकून अचानक त्याच्या मनात एक कल्पना आली. आता त्याचे लक्ष मम्मीच्या बोलण्याकडे नव्हते. तो काहीतरी वेगळं करण्याची तयारी करू लागला. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची मम्मी शेजाऱ्यांसाठी जेवण बनवत होती तेव्हा त्याने आपल्या मोबाईलवर प्रत्येक खाद्यपदार्थाचा व्हिडिओ बनवा सुरू केली. शुभमच्या मनात काय चालले हे नुपूरला अजूनही कळले नव्हते. शुभम अचानक व्हिडिओ बनवण्याचा विचार का आला असा प्रश्न तिने वारंवार विचारला. पण शुभम म्हणाला, आज व्हिडिओ बनावासा वाटला म्हणून तुझ्या रेसिपीचा व्हिडिओ बनवत आहे. शुभम नेहमी त्याच्या मोबाईलवर असतो हे नुपूरला माहित होते, त्यामुळे तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नुपूरने तयार केलेल्या जेवणाचे सर्वजण कौतुक करत होते. शुभम रात्री आपल्या बेडवर बसून मोबाईलवर काहीतरी करत होता, पण आता शुभमचे हे रोजचे झाले होते. शुभम आणि गुड्डी रोज त्यांच्या मम्मीला काहीतरी वेगळा पदार्थ बनवण्याचा हट्ट करत होते. जेव्हाही त्याची मम्मी वेगवेगळे पदार्थ बनवत होती तेव्हा शुभम त्याच्या मोबाईलमध्ये त्याची व्हिडिओ काढत होता. मुलाच्या नव्या वागण्याने नुपूर आता नाराज झाली होती. दुसरीकडे शहरात मनीष काजल सोबत त्याच ऑफिसमध्ये काम करत होता, पण आता ऑफिसमध्ये त्याला पहिल्यासारखा मान मिळत नव्हता, कारण त्याच्या ऑफिसमध्ये सर्वांनाच माहीत झाले होते की काजल ही त्याची दुसरी पत्नी आहे आणि त्याने त्याची फसवणूक केली आहे. काजलने केलेल्या आरोपांना तो सामोरे जात होता. पैशा अभावी नुपूर त्याच्याकडे परत येईल या आशेने त्याने घरी पैसे पाठवणे बंद केले होते. अचानक एके दिवशी नुपूरची सासू मनीषच्या वडिलांना म्हणाली, या गोष्टीला 8 महिने झाले पण माझा मुलगा अजून घरी आला नाही आणि त्याने फोनही केला नाही. तुम्ही त्याला एकदा फोन करून तरी बघा. यावर मनीषचे वडील मनीषच्या आईकडे रागाने बघत म्हणाले, त्याला कधी तुझी काळजी आहे का? त्याचे म्हणणे असे आहे की आपण त्यांच्या पैशाने खातो. मला त्या नालायक व्यक्तीची काही संबंध ठेवायचा नाही, जो आपला पत्नी आणि मुलाची जबाबदारी घेऊ शकत नाही. त्या मुलाशी मला अजिबात बोलायचे नाही. मनीषने नुपूरला त्याच्याकडे झुकण्यासाठी पैसे देणे बंद केले, पण मी नुपूरला चांगले ओळखतो. तिच्या स्वाभिमानाला तुझ्या मुलाने ठेच पोहोचवली आहे. मी नुपूरच्या नावावर एक फ्लॅट विकत घेणार आहे. तिला तिथे जायची असेल तर ती जाऊ शकते. मी आता तिला थांबवू शकत नाही. हे ऐकून आता मनीषची आई देखील शांत झाली होती. त्या रोज नुपूरला पाहत होत्या. नुपूरचा राग अजूनही शांत झालेला नव्हता, त्यामुळे त्यांना आता मनीषला माफ करणे अवघड जात होते. खरे तर नुपूर तिच्या सासूच्या हट्टामुळे तिथे राहत होती. शुभम आणि गुड्डीचा शिक्षणाचा खर्च होता, हेही तितकेच खरे होते. या सर्वांसाठी हे काही महिने जगणे फार कठीण झाले होते. पूर्वी वाचवून ठेवलेल्या पैशातून त्यांचा आतापर्यंतचा घर खर्च भागत होता. एके दिवशी शुभमने अचानक पुढे येऊन त्याच्या मम्मीला मिठी मारली. त्याचा वेडेपणा पाहून सगळे त्याला विचारतात, काय झालं शुभम, तुला लॉटरी वगैरे लागली तर नाही ना? शुभमने सर्वांसमोर त्याचा मोबाईल उघडून मम्मीच्या रेसिपीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दाखवले. खरे तर त्याने युट्यूबवर त्याच्या मम्मीच्या नावाने रेसिपीचा चॅनल उघडला होता. आता त्या चॅनलवर 16,000 सबस्क्रायबर झाले होते. नुपूरला या विषयातले काहीच कळत नव्हते. शुभम त्याच्या मम्मीच्या व्हिडिओबद्दल सर्व कमेंट्स वाचत होता आणि सर्वांना तिच्या रेसिपी खूप आवडल्या असल्याचं सांगत होता. शुभमने त्या चॅनलच्या नुपूरचे बँक अकाउंट लिंक केले होते, त्यामुळे त्या अकाउंटवर आता 10,000 रुपये जमा झाले होते. शुभम, काय बोलतो तू? हे नुपूरला अजूनही समजत नव्हते. घरातल्या सगळ्यांना शुभमचे बोलणे समजून घ्यायचे होते, पण गुड्डी सोडून कोणाला समजत नव्हते. त्यानंतर शुभमने सांगितले की तो मम्मीच्या वेगवेगळ्या पदार्थांचे व्हिडिओ बनवत होता आणि ते युट्यूबवर अपलोड करत होता. जर मम्मीने अशाच युट्यूब चॅनलवर नवीन रेसिपी पोस्ट केल्या तर मम्मीला त्यासाठी आणखीन पैसे मिळत जाते. त्यामुळेच आज मम्मीच्या खात्यात 10,000 रुपये जमा झाले आहेत. जर जास्त लोकांनी मम्मीच्या रेसिपीचे व्हिडिओ पाहिले तर तिला दर महिन्याला 25,000 ते 20,000 मिळतील. हे काही बोलायच्या आधीच नुपूरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काही कमवू शकेल अशी आशा नव्हती, पण शुभमने तिच्या मार्गात एक आशा निर्माण केली होती. मम्मीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहताना पाहून शुभमने तिला मिठी मारली. आज 2 वर्षे झाली. नुपूर गेल्या अनेक दिवसांपासून व्हिडिओ बनवत आहे. आता ती स्वतः तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त असते. तिला शुभमने सर्व काही शिकवले होते, त्यामुळे नुपूर आता आधीची नुपूर राहिली नव्हती. तिच्यात खूप बदल झाला होता. नुपूरची स्वयंपाकाची शैली आणि तिचा आत्मविश्वास पूर्वीच्या तुलनेत खूप बदलला होता. तिने तिचे वजनही कमी केले होते. नुपूर आता या घराचा खर्च व्यवस्थितपणे सांभाळत होते. शुभम आणि गुड्डीचे पुढील शिक्षण खूप छान चालू होते. एके दिवशी नुपूर नुकतीच आंघोळ करून बाहेर आले तेव्हा सकाळी दारावरची बेल वाजली. ते ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. नुपूरने दरवाजा उघडला. नुपूरमध्ये झालेला बदल पाहून मनीषचे डोळे विस्फारले. त्याला माहीत असलेले नुपूर आणि नुपूरचा चेहरा आणि राहणीमान यात खूप फरक होता. मनीषला पाहताच नुपूर तिच्या खोलीत गेली. मनीषची प्रकृती खालावली होती. त्याचे शरीर बारीक झाले होते आणि डोळेही आत गेले होते. मुलाची अवस्था पाहून आईने त्याला आपल्या खोलीत नेले. आई, बाबा कुठे आहेत? मला त्यांची माफी मागायची आहे. तेव्हा त्याच्या
आईने भिंतीवर लटकवलेल्या फोटोकडे बोट केलं. ते पाहून त्याला समजायला वेळ लागला नाही की त्याचे वडील हे जग सोडून गेले आहेत. मनीष, तू नुपूरशी खूप चुकीचा वागलास. तू तिचा आत्मविश्वासघात केल्यामुळे तुझ्या वडिलांना ते सहन झाले नाही. सतत ताणात राहून तुझ्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. नुपूर खूप आधी घर सोडून गेली असती, पण ती मला एकटीला कशी सोडून जाणार? तुझ्या चुकीमुळे तुझ्या वडिलांनी त्यांची सर्व मालमत्ता नुपूरच्या नावावर केली आहे. पण आज मनीषला मालमत्ता गेल्याचं दुःख नव्हते, कारण त्याला आता त्याची चूक कळली होती. काजलने त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. ना नोकरी ना तेथे असलेला मान सन्मान. अनेक महिने तुरुंगात काढल्यानंतर मनीष आपल्या गावी परत आला होता. आज त्याला स्वतःचीच खूप लाज वाटत होती. नुपूरला माहित होते की आई आपल्या मुलावरचे प्रेम कशी विसरू शकते. किती गेले तरी त्यांचा मुलगा होता. जरी घर नुपूरच्या नावावर असले तरी आता तिने हे घर सोडायचा निर्णय घेतला होता. संध्याकाळी शुभम आणि गुड्डी आल्यानंतर नुपूर तिच्या सासूला म्हणाली, मी हे घर सोडून माझ्या मुलांना घेऊन जात आहे. हे ऐकून तिची सासू म्हणाली, नुपूर, मला माहित आहे की तू मनीषला माफ करू शकत नाहीस. आता मी तुला अडवणार नाही. मनीषच्या वडिलांनी तुमच्यासाठी फ्लॅट घेतला आहे असे सांगून तिच्या सासूने नुपूरच्या हातात चावी दिली. मनीषच्या वडिलांचे म्हणणे होते की मनीष आल्यानंतर नुपूर तिच्या मुलांसह हे घर सोडेल तर त्यांना त्या फ्लॅटमध्ये राहता येईल अशी त्यांची इच्छा होती. नुपूर खाली वाकून तिच्या सासूंच्या पाया पडली आणि ओल्या डोळ्यांनी 23 वर्ष राहिलेल्या घराकडे पाहून ती निघून गेली. मनीष मागून तिच्याकडे बघत राहिला, पण आज तिला थांबवायची हिंमत त्याच्यात नव्हती. या समाजात अनेक स्त्रिया आहेत ज्या काजल सारख्या आहेत. त्या योग्य अयोग्य ठरवायला उशीर करत नाही, पण नुपूर सारख्या काही आहेत ज्या पतीपासून विभक्त झाल्यानंतरही त्यांचे कुटुंबाशी एक नाते निर्माण झालेले असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना वेळ लागतो. नुपूरने या घरात राहून संयम दाखवला आणि आपल्या जबाबदाऱ्या सोडल्या नाहीत. तिचा मुलगा शुभमने तिला साथ दिली. मनीष आल्यानंतर नुपूरने हे घर सोडले. मनीष आपल्या चुकीमुळे आता पश्चाताप करत होता. खरे तर त्याचे चुकले होते तर त्याने तेव्हाच नुपूरची माफी मागायला हवी होती. जर त्याने नुपूरची माफी मागितली असती तर कदाचित तिने त्याला माफही केले असते, पण त्याने तशी केली नाही. आज तो त्याची नोकरीही गमावून बसला आणि त्याच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरले नाही. धन्यवाद मित्रांनो. आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर